स्पर्धेचं थाटामाटानं आयोजन केले जाईल। त्यातूनच हा संघ आपण पाहतोय निळजे गावचा संघ अर्थात निळजे बी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळेल आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल गावदेवी पाली संघ। ऐकूया आपण महेश पाटील सरांचा आवाज। तर मानस संते त्याचबरोबर विशाल पाटील आणि काशी ठाकूर आपण कुठे असतील तरी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। सला फिल्डिंग लावायची लगे टीम निलजेबी आणि सलामी जोडी देखील पाठवायची गावदेवी पाली संघ। तर सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे तेजेश पाटील आणि केतन ठाकरे। तर चला लगेच मॅच आपण सुरू करणार आहोत। खेळाचं पहिलं सत्र सेमीफायनलची मॅच आपण एन्जॉय करणार आहोत आणि कोणता संघ पोहोचेल स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये चेंडू द्यायचे तर आपण चेंडू द्या। जबरदस्त मॅच गावदेवी पाली संघाने आज खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे। तेवढीच नशिबाने साथ दिली आहे निलजे बी संघाची, कारण दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिले 6 चेंडू 7 ची गरज होती। शेलारपाडा टीमच्या अगेन्स्ट धावा डिपेंड केल्या, सामना जिंकला निलजे बी संघाने आणि तदनंतर ड्रॉ उडवला आणि ड्रॉ मध्ये देखील नाव निघालं, बाई मिळाली ती निलजे बी संघाला। दोन्ही बाजूने आता संघर्ष भरपूर चांगला पाहायला मिळेल। दोन्ही संघ एका ताकदीचे तुल्यवान, त्यामुळे लढत फार चांगली पाहायला मिळेल। जमलेल्या सर्व माझ्या मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। ओम साई एमटीसी वाहिनीद्वारे अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आणि या दरम्यान गणेशजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांनी देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल। सलामी जोडी स्ट्रायकरवरती फलंदाज केतन ठाकरे, नौशेकरवरती तेजेश पाटील आज फार इम्प्रेस केले। दोन्ही सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली, तो तेजेश नॉस्टकेनला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवरती निनाद हार्ड हिटर खेळाडू, ऑलराऊंडर प्रदर्शन नेहमीच आपल्या टीमसाठी त्याने दिले, तो निनाद गोलंदाजी मार्कवरती सज्ज। दोन्ही टीमला शुभेच्छा। गेम ऑन, पहिला बॉल, लेट्स प्ले। पहिला चेंडू टॅप केलाय समोरच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येतो बॉल पर्यंत, वाडी स्ट्रॉंग अपचा खेळाडू होतो तोपर्यंत मिळते सिंगल। खातं खुलं झालं, श्री गणेश होतो स्कोरबोर्ड वरती टीम गावदेवी पाली संघाच्या आणि केतनचं खातं खुलं झालं 1 या धावसंख्येनं। तयार गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, फुल टॉस, फटका चांगला आहे आणि धावा देखील मिळतील चांगल्या। चेंडू मिड विकेट सीमारेखा बाहेर, तेजेश पाटीलला पुन्हा एकदा केली आहे आक्रमक सुरुवात, चौकार। ठाकरे साहेबांकडून नक्की षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित, थोडेसे फंबॉल होत आहेत आणि एक धाव मिळते। धावा संख्या सिंगलने पुढे सरकतीये, स्कोरबोर्ड वरती एकूण 6 धावा। सुरुवातीला बॅटिंग करते गावदेवी पाली संघ,
टार्गेट चांगलं सेट करावं लागेल, कारण समोरचा संघ देखील तितका ताकदवर आहे. तो निलजे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक पहिलं, धावसंख्या 6, एकूण चेंडू षटकातील 3 आतापर्यंत आपण पाहिले. येस पंच. तर या दरम्यान ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या सुलभाताई आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं आमच्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत असेल. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, कारण की आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित येत आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 चांद लागलेत, कारण की ताईंची उपस्थिती फार महत्वाची होती आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये त्यांनी उपस्थिती दाखवली. त्यांचं आपण करूया मनापासून आभार आणि मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. जबरदस्त सरपंच शशक आपण या ठिकाणी पाहतो. सकाळच्या सत्रापासून मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत आणि त्यातूनच या ठिकाणी आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेला छान लागलेत आणि त्याचं मी विशेष आभार व्यक्त करेल. तर चला लगेच सर्व प्रेक्षक वर्ग आपण बाहेर या. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल बाहेर या. मॅच देखील सुरू करायची आपण, कारण अंधार देखील होऊ शकतो. अजूनही सेकंड इनिंग बाकी आहे. मान्यवरांचं आगमन आमच्या या व्यासपीठावर या ठिकाणी होत असताना 5:30 वाजलेत बघा. 5:30 वाजून गेलेत, त्यामुळे अजून एक इनिंग बाकी आहे. फिल्डिंग लावायची लगेच. दसरथजी लोते आणि सकारामजी ठाकरे यांना देखील विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दमदार आमदार आपण पाहतो या ठिकाणी सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे निलजे विपक्ष पाली या दोन संघांमध्ये. फटाक्यांच्या आतिषबाजीने या ठिकाणी हा स्वागत समारंभ आपल्याला पाहायला मिळतो आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतील 7 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. केतन यस बॅट आपण द्यायची आहे स्ट्राईकला आल्यानंतर. स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. ओम साई MTC वाहिनीद्वारे नक्कीच कव्हर केले जाते पूर्णपणे आमचं व्यासपीठ आणि पूर्णपणे व्यासपीठ फुल झालाय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेचा चेंडू चांगला ऑप्शनवरती पडल्यानंतर अतिशय वेगाने निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. टीमची टोटल थांबली आहे ती 7 आकड्यावरती. एकूण 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकातील. अंतिम चेंडू गोलंदाज तयार. निनाद पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले. फटका चांगला. शॉर्ट मिडॉन मध्ये खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे, कारण तेजस पाटील बॅक टू द डगआउट आणि सर्वात मोठा धक्का टीम गावदेवी पाली संघाला. डीजे
षटक या ठिकाणी होते कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम पाली संघ 7 या आकड्यावरती. ज्या फलंदाजांना आज खूप चांगलं इम्प्रेस केलं तोच फलंदाज या महत्त्वपूर्ण सेमीफायनलच्या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपाने बाद झाला. तेजेश पाटील बॅक टू द डगआउट. सर्वात मोठा धक्का आणि नवीन खेळाडू महेश मैदानाच्या आतमध्ये. मॅच सध्या तरी सुरेल. निलजय विपक्ष गावदेवी पाली या दोन संघांमध्ये लढत. सेमीफायनल जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि एखाद्या ट्रॉफीचा हकदार नक्कीच बनेल. संघ कोणता असेल, गावदेवी पाली की दुसऱ्या बाजूला निलजय बी संघ. ओव्हर क्रमांक पहिले कंप्लीट. पॉवर पे समाप्त. 5 खेळाडू होता 30 गज घेऱ्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज दुसरं षटक. गोलंदाजी मार्गवरती अक्षय. अक्षय तयार. गोलंदाजी मार्गवरती. चला वेळ घेऊ नका निलजय बी टीम. बॅटिंग आपल्याला देखील करायची आहे नक्कीच सेकंड इनिंग मध्ये, त्यामुळे वेळ घेऊ नका आपण. पहिला चेंडू या षटकातील. अक्षय तयार. स्ट्रायकरला फलंदाज महेश. स्लाइस करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. खेळाडू उपस्थित. 4th अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. अजून एक विकेट. अजून एक धक्का गावदेवी पाली संघाला. यावेळेचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तोपर्यंत एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होतो आणि फेकी येते. तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावफलक पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आपण पाहतो आणि 3 षटकांची लढत आहे. अद्याप कमकुवत स्कोर पर्यंत पोहोचलाय गावदेवी पाली संघ. अजूनही मोठे फटके मारणं फार महत्वाचं असेल ते गावदेवी पाली संघाला. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. सामना फार महत्वाचा आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू नाहीये. कॉट एंड बॉल. फलंदाज बाद. अजून एक विकेटचं बदल. चेतन बॅक टू द डगआउट. टीम पाली संघाला तिसरा धक्का. वरती आपण पाहतो नक्कीच आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचंच गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकलं. दमदार आमदार आपण पाहतो आणि त्यांची उपस्थिती लाभली. खऱ्या अर्थानं आमच्या स्पर्धेला 4 चांद लागलेत, कारण की व्यासपीठावरती पूर्णपणे आपण पाहिले की तर मान्यवरांची बरखास्त झाली आहे. सर्वच आमचे ग्रामस्थ वर्ग, त्याचबरोबर अविनाशदादा पाटील, अविनाशदादा सालवी या ठिकाणी असतील, त्याचबरोबर निलेशदादा मात्रे असतील, त्यांचे तमाम सहकारी देखील स्वागतासाठी या ठिकाणी उभे होते आणि वेळेवरती उपस्थिती लाभली आहे. आपण करूया सुलभाताईंचं मनापासून आभार. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती फक्त स्थगित 9 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. एकूण चेंडू षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 चेंडू असतील. यस 4. चला 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. ओव्हर द विकेट पाहावं लागेल, पंचांकडे पाहावं लागेल आणि यावेळेस मात्र व्हाईट बॉल. यस व्हाईट +1. एकूण मिळतील 2 धावा. धावसंख्या 11 वरती पोहोचेल. ज्या संघानं मागच्या मॅच मध्ये 41 धावा बनवल्या आपण पाहिलं आणि त्याच संघाची परिस्थिती या मॅच मध्ये थोडीशी बिकट झाली आहे, कारण तेजेश पाटील या ठिकाणी लवकर बाद झाला. तेजेश पाटीलची रनआउटची गोल्डन विकेट त्या ठिकाणी कॅरी झाली, तदमुळे स्कोर थांबलाय. शपल होऊन खेळतात. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. त्वरित फेक येते. व्हेरी गुड फिल्डिंग.
बॅकअप साठी खेळाडू देखील उपस्थित आणि एकच धाव इथे मिळेल. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 ओव्हरच्या 1 चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते त्या 12 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अक्षय तयार. चांगला चेंडू. यॉर्करचा प्रयास सफल ठरलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी पाली संघ नाजूक स्थितीमध्ये. फलकावरती फक्त 12 धावा. डीजे सर चौकार आणि षटकार साठी आपण पाहिले गेले तर आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्याकडे तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि हा फटका चांगला आहे. पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर आलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार. फार जिम्मेदारी या मॅचची. कारण अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जरी 2 ते 3 मोठे फटके आले तरी देखील मॅच मध्ये नक्कीच चांगला टार्गेट सेट होऊ शकेल गावदेवी पाली संघाच्या वतीनं. संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे इथून धावा चेस होतील का हा देखील सेकंड इनिंग मध्ये फार मोठा प्रश्न असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट मिळाली आहे. ती अजून एक टीम गावदेवी पाली संघाला लागणार अजून एक धक्का. सुनील पाटील आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी ठाकरे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सरपंच चषकामध्ये. ज्ञानेश्वरजी ठाकरे जे नक्कीच आपण पाहिले गेले तर माजी सरपंच आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सर्वांचं आपण स्वागत करतोय कारण व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. त्यातूनच आमदार सुलभाताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतो कारण फार कमी वेळ मिळत असतो आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आहे. त्यामुळे त्यांचा विशेष आभार आम्ही मनापासून व्यक्त करतोय. चेंडूची संख्या एकूण शिल्लक आहे. ओव्हरमधील 3 धावसंख्या. स्कोरबोर्डवरती 16 आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती भावेश आणि न्यू बॅट्समॅन नरेश ठाकरे. नरेश साठी 2000 रुपये आणले होते परंतु फटका चांगला नाही आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. क्या बात आहे. नरेश धावतोय पूर्ण चांगला धावतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात. धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. एकूण 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल. अजूनही मोठे फटके येतील का हा प्रश्न निर्माण झालाय. नरेश ऑन स्ट्राइक. ओव्हर द विकेट. फुल टॉस. समोर खेळले. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होतोय. तू मेमे आणि फलंदाज नरेश होतोय बाद. 1 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या 19 धावा स्कोरबोर्ड वरती. चला नवीन फलंदाज त्वरित जा मैदानाच्या आतमध्ये. नवरा गोरा नसला तरी चालेल, काळा असला तरी चालेल, परंतु तो नोकरीवाला पाहिजे.
सरकारी नोकरीवाला जास्त बघतात आजकाल. आणि आता एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगलाय, उडवला ऑन साइडला, परंतु खेळाडू उपस्थित. टिपली झेल, फलंदाज बाद. विकेटचं बदल. 3 षटक कंप्लीट आणि प्रथम बॅटिंग करण्यासाठी टीम गावदेवी पाली संघानं बनवल्यात 19 विजयासाठी 18 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल ती निलजे बी संघाला. डीजे या व्यासपीठावरती विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालं. सौभाग्यवती आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा या ठिकाणी आपण मंचावरती यथोचित सन्मान करतोय. मायेची प्रेमाची उद्दान शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपण पाहतोय या स्पर्धेचं मोमेंटो अर्थातच सन्मान चिन्ह देऊन आपण आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करत असताना वेळेला वेळ देऊन आणि विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आमच्या आमदार सुलभाताई, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये त्यांचा आम्ही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अभिमन्यूजी म्हात्रे आमचे अण्णा यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर लगेच फिल्डिंग लावून घ्यायची, आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि अभिमन्यूजी म्हात्रे आमचे नक्कीच अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. क्रिकेटवरती अफाट प्रेम आहे त्यांचं देखील आणि त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय. सर्वांचे त्या ठिकाणी आपण विशेष आभार व्यक्त करूया. सरपंच ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांच्याच नावानं ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शांताताई जगन ठाकरे ज्या सरपंच आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहिली आहे आणि एक फोटो सेशन देखील या ठिकाणी केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर महेश पाटील, महेश सर आपण या. महेश सर आपण यायचं. महेश सर मोहन सर या आपण, माफ करा. आणि शुभ सन्मान या ठिकाणी होत आहेत आणि वळूया आपण मॅच कडे, कारण मॅच महत्वाचा आहे. देखील सेमीफायनलची लढत आहे आणि आपण जसा वेळ मिळेल ओव्हर समाप्त झाल्यानंतर सन्मान देखील केले जातील. ज्ञानेश्वर ठाकरे या ठिकाणी देखील उपस्थित माजी सरपंच, त्यांचा देखील विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. सन्मान या ठिकाणी होतात आणि या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो आम्ही. परिवर्तन येत आहेत आमचे सिनियर समालोचक मोहनजी पाटील सर ऑन मायक्रोफोन. तर सुलभाताई गणपत शेठ गायकवाड जे आमदार आमच्या या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि रजा घेत आहेत या स्पर्धेमधून. त्यांचं आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेला नक्की छान लागले. मी भरपूर वेळा सांगितलं, कारण फार कमी स्पर्धा असतात ज्यांच्यामध्ये वयात वेळ काढून या ठिकाणी मोठे व्यक्ती उपस्थित होतात, परंतु आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस गणपत शेठ गायकवाड, त्याचबरोबर सुलभाताई गणपत शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आज सुरू ठेवायची आपण या ऐकूया आपण मोहनजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच. तर आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. यावेळेस मात्र डॉट बॉल, चौकार नंतर डॉट बॉल पाहायला मिळते. कमबॅक केलं गोलंदाजांनी. आव्हान अगदी कमी आहे.
20 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करीत असताना मात्र निलजे संघ पहिल्याच बॉलवरती चौकार. 16 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता असेल. बॉल टू रन, बॉल टू रन असं समीकरण पाहायला मिळेल या मॅच मध्ये. इथे मात्र सफल झालंय आणि मात्र बॉल निघून जाईल मात्र दन 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 करीत मात्र चेंडू सीमा रेषे पलीकडे येतोय चौकार. 3 चेंडूचा मध्ये बघितलं गेलं तर 3 चेंडू मध्ये 2 चौकार लगावलेत. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळते. अगदी लो स्कोरिंग पाहिलं आपण या मॅच मध्ये देखील आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी हवी होती पण तशी गोलंदाजी का पाहायला मिळत नाहीये. 2 चौकार लगावले फलंदाज समीरच्या मॅचमधून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गॅप भरपूर मोठा आहे, बॉल थांबत नाहीये. पुन्हा एकदा तिसरा चौकार पाहायला मिळते या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 12 धावा आणि त्या देखील चौकारांच्या मदतीने. बारा धावा धावफलकावरती अगदी मॅच अंतिम मॅचच्या दिवसातील पाहायला मिळते निलजे विपक्ष पाली यांच्यामध्ये. आपण समोर पाहतो आमदार सुरभाताई गणपत सेठ गायकवाड यांची या स्पर्धेला भेट दिली. ही मॅच देखील एकतर्फे सामना पाहायला मिळते कारण की पहिल्या इनिंग मध्ये धावा बनल्या नाहीयेत. यावेळेस मात्र कट इतकं चांगली फिल्डिंग झाली असती तर कदाचित विकेट मिळाली असती आणि विकेट मिळाली डायरेक्ट हिट. काय घडलं गेलं इथं यावेळेस मात्र धाव नाही विकेट पण नाहीये, काहीच घडलं नाही. या बॉलवरती आला डॉट बॉल. आणि आता 12 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता असेल. सामना अजून संपला नाहीये. येणाऱ्या ओव्हरमध्ये 2 ते 3 धावा 2-3 विकेट मिळवले तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल कारण की आता अंधार झालाय. अशा परिस्थितीत मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला जास्त फायदा होत नसतो कारण की अशा वेळेस मी अनेक सामने पाहिलेत. गोलंदाजी करणारा गोलंदाज जर वेगवान गोलंदाज असेल त्यावेळेला मात्र अनेक वेळा डॉट बॉल पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये अजूनही सामना संपला नाहीये, अजूनही निलजा संघ जिंकला नाही आणि पाली संघ मात्र हरला नाहीये. 12 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता अजूनही हवी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा बनल्यात. आता मात्र 2 षटकं शिल्लक आहेत म्हणजेच 12 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. निलजा संघाला जिंकण्यासाठी या ही ओव्हर फार महत्वाची असेल. या ओव्हरमध्ये डॉट चेंडू जास्त फेकावा लागतील आणि विकेट मिळवावं लागेल. रिव्हर्सचा वापर फिल्डर आहे परंतु सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र चांगलं सजवलं. इथे काय घडलं गेलं अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळते. ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे मात्र डबल रन्स मिळाली. अशा वेळेला अगदी कमी धावा असताना अगदी जर तुम्ही असं क्रिकेट खेळला तर फार नुकसान होईल कारण की इथे सिंगल धाव होती. फक्त 6 धावेची आवश्यकता असेल. 11 चेंडू 6 धावा. एखादा मात्र मोठा फटका मॅच फिनिशिंग शॉट महेंद्रसिंग धोनी स्टाईल तर लगावला तर मॅच फिनिश पाहायला मिळेल. तसं होईल का विकेट मिळवेल गोलंदाज. इथं मात्र गॅप भरपूर पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू पाठवलाय. चेंडू सीमारेषे पलीकडे येतोय चौकार. अवघ्या 2 धावेची आवश्यकता असेल. सामना पूर्णपणे एकतर्फे सामना पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील अंतिम सामना. पाली संघाने मात्र खूप चांगली कामगिरी केली परंतु ती कामगिरी जर बघितली गेली तर तेजस पाटीलच्या जोरावरती पाहायला मिळाली. जसा अंतिम मॅचमध्ये तेजस पाटील लवकर बाद झाला तसं मात्र समोरच्या संघाने मात्र वर्चस्व गाजवलं. यावेळेस मात्र हुक केलाय. मॅच फिनिशिंग शॉट येतोय 6. बॅटमन आउट झालाय. पाहूया काय घडलं गेलं सांगतील तिथे. आउट आहे का षटकार आहे? आउट. यस. अवघ्या 2 धाव्यांची आवश्यकता होती असं वाटलं होतं. मॅच फिनिशिंग शॉट पाहायला मिळेल. फक्त 2 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी.
पाली संघाने तर पूर्ण आशा सोडली आहे सामन्यामध्ये, कारण की नाराजी आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करीत असताना मात्र धावा बनल्या नाही आहेत. याचं कारण तेजस पाटीलची विकेट. तर मी विनंती करतो की कासूबाई ठाकरे यांचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. शांताबाई ठाकरे यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो, आपले शुभ हस्ते कासूबाई ठाकरे यांचा शुभ सन्मान करावा. वस्त्र अलंकार मायेचं तसेच पुष्पगुच्छ देऊन इथं मात्र शुभ सन्मान केला जातो कासूबाई ठाकरे. यावेळेस मात्र चांगला पटका पाहायला मिळते आणि इथे मात्र सामना जिंकलाय निलजे संघाने. तसेच ज्ञानेश्वर ठाकरे यांना विनंती असेल, या आपला देखील स्वागत सन्मान केला जाईल. आणि सकाराम ठाकरे यांना देखील विनंती असेल की आपला देखील सन्मान केला जाईल. या दोन व्यक्तींना विनंती करतो की या आपण मंचावरती आपला इथं शुभ सन्मान केला जाईल. तसेच दशरथ लोते यांना देखील विनंती असेल, आपला देखील सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली निलजे टीमने.